मगाशी ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला होता त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडनं दोन्ही वकील पोहोचले होते, मात्र शरद पवार यांच्या गटाचे कुठलेही वकील पोहोचले नव्हते, त्यामुळे 15 मिनिटाची सुनावणी जी आहे ती सुनावणीला उशीर झाला होता। पण आता जर आपण बघितलं तर अभिषेक मनु सिंघवी जे शरद पवार यांच्या गटाची बाजू मांडणार आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत। दुसरे वकील जे आहेत ते ऑलरेडी अगोदर निवडणूक आयोगामध्ये पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते श्रीकांत, मात्र अभिषेक मनु सिंघवी जे प्रामुख्याने बाजू मांडत असतात ते आता निवडणूक आयोगामध्ये या ठिकाणी पोहोचल्याचं बघायला मिळते। अर्धा तास या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवी यांना उशीर झालेला आहे, पण सुनावणी सुरू होऊन 15 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी आता या ठिकाणी पोहोचल्यानंतर कशा पद्धतीनं अजित पवार यांच्या गटाकडनं जे दावे केले जात आहेत त्याला कशा पद्धतीनं खोडून काढतात हे बघणं महत्त्वाचं असेल। पूर्णपणे आपण जर बघितलं श्रीकांत तर अभिषेक मनु सिंघवी यांना युक्तिवाद करण्याची या ठिकाणी आता तरी संधी मिळणार नाही, पण प्रिलिमिनरी जे ऑब्जेक्शन्स असतात ते ऑब्जेक्शन्स या ठिकाणी शरद पवार यांचा गट घेऊ शकतो आणि तशाच पद्धतीचे ऑब्जेक्शन जर आपण बघितलं तर अभिषेक मनु सिंघवी घेऊ शकतात। त्यामुळे बघावं लागणार आहे तर अभिषेक मनु सिंघवी पोहोचल्याच्या नंतर कशा पद्धतीने युक्तिवाद करतात। 2 दिवसापूर्वी ज्यावेळी सुनावणी झाली होती त्यावेळेस अभिषेक मनु सिंघवीनेच हा प्रामुख्याने मुद्दा उपस्थित केला होता श्रीकांत, की पक्षाची स्थापना करणारी व्यक्ती माझ्यासोबत या ठिकाणी आहे। शरद पवार हे यांनी पक्षाची स्थापना केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1999 साली आणि ते आमच्यासोबत आहेत, त्यामुळे मूळ राष्ट्रवादी जे आहे ते आमच्यासोबत आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी 2 दिवसापूर्वी केल्याचं बघायला मिळालं होतं। आता अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। बघावं लागणार आहे की अजित पवार यांच्या गटाकडनं केले जाणाऱ्या युक्तिवादाला नेमकं अभिषेक मनु सिंघवी कशा पद्धतीने ऑब्जेक्शन्स घेतात। श्रीकांत प्रमोद, आपण पाहतोय अभिषेक मनु सिंघवी हे सध्या दाखल झालेले आहेत। दुसरीकडे अंदाजे 1.5 लाखांहून अधिक शपथपत्र आमच्याकडे आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। अजित पवार गटाच्या वकिलांनी तसा युक्तिवाद केलाय। अंदाजे 1.5 लाखांहून अधिक शपथपत्र आमच्याकडे आहेत असा युक्तिवाद गेल्या सुनावणीवेळी देखील आपण पाहतोय अजित पवार गटानं केला होता, मात्र त्यावर शरद पवार गटाच्या वकिलांनी थोडासा आक्षेप घेतल्याचं देखील आपण गेल्या सुनावणीच्या वेळी बघितलं। मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय द्यावा असं देखील अजित पवार गटाचं म्हणणं आहे। राज्य आणि देशभरातल्या पदाधिकाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, अजित पवारांना पाठिंबा आहे असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। तर विधिमंडळातलं बहुमत देखील आमच्याकडे आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। प्रमोद, आपण पाहतोय की अजित पवार गटानं एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला। गेल्या सुनावणीवेळी देखील हाच मुद्दा आला होता की विधिमंडळातलं बहुमत आमच्याकडे आहे, तितकंच नाही तर पदाधिकाऱ्यांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे, त्यामुळे निवडणूक आयोगानं या सगळ्या गोष्टींचा विचार करावा असं अजित पवार गटाच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। प्रमोद, अगदी श्रीकांत, कुठल्याही पक्षाच्या संदर्भात ज्यावेळेस सुनावणी होत असते आणि निर्णय दिला जातो तो निर्णय आहे श्रीकांत प्रामुख्याने 3 मुद्दे गृहीत धरून दिला जातो। पहिला मुद्दा बघितला जातो की पक्षाची घटना नेमकी काय आहे, घटना काय सांगते। दुसरा मुद्दा लोकप्रतिनिधींची संख्या कोणाच्या बाजूने आहे, आणि हे 2 मुद्दे झाल्यानंतर तिसऱ्यांदा पदाधिकाऱ्यांची संख्या म्हणा किंवा स्थानिक लेवलचं संघटन कोणाकडे आहे आणि त्या सगळ्या संदर्भात प्रतिज्ञापत्र म्हणा किंवा ॲफिडेव्हिट्स म्हणा ते महत्त्वाचे असते श्रीकांत। अजित पवार यांच्या गटाकडनं दावा केला गेलेला आहे की निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आम्ही 1,63,000 प्रतिज्ञापत्र दाखल केलेली आहेत, राज्यातील म्हणा किंवा देशातील म्हणा पदाधिकाऱ्यांचे। सोबतच शरद पवार यांच्या गटाकडचा आकडा जो आहे तो समोर आलेला नाहीये, पण जी माहिती सूत्रांच्या मार्फत मिळाली होती श्रीकांत आपल्याला 2 दिवसापूर्वी, त्या माहितीनुसार अजित पवार यांच्या गटाने जितकी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत त्यापेक्षा 5 ते 7,000 प्रतिज्ञापत्र अधिक आमच्या गटाची असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिली होती। त्यामुळे पक्षाचं नेतृत्व कुणाच्या हाती देताना हे 3 प्रामुख्याने मुद्दे श्रीकांत मी सांगितले ते बघावे लागतील। पहिला मुद्दा नेमकं पक्षाची घटना काय सांगते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना जर आपण बघितली तर त्यामध्ये लोकशाही पद्धतीचा वापर जो आहे तो केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। लोकशाही पद्धतीने निवडणुका पक्षामध्ये होणं अपेक्षित असतं। लोकप्रतिनिधी जे आहे तो निवडून देताना आपण जर बघितलं तर पक्षातील पदाधिकारी जे आहेत ती निवड करत असतात। तशा पद्धतीचा सगळ्या निवडणुका आमच्या पक्षात झाल्याचा दावा जो आहे तो शरद पवार यांच्या गटाकडनं केला जातो, मात्र अजित पवार यांच्या गटाकडनं याच प्रमुख मुद्द्याला जो आहे तो आक्षेप घेतला गेलेला आहे। अशा पद्धतीच्या निवडी ज्या आहे ते शरद पवार यांनी त्यांच्या सहीने केल्या। म्हणजे एका वाक्यात सांगायचं श्रीकांत तर शरद पवारांच्या सहीनं किंवा शरद पवारांच्या सांगण्यानं या नियुक्त्या झालेल्या आहेत, पण त्या संदर्भात कुठलीही निवडणूक आमच्या पक्षामध्ये झालेली नाही। उदाहरण सांगायचं झालं तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष म्हणून आमच्या पक्षात झाली, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, पण ती शरद पवार यांनी सांगितले की जयंत पाटील हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि त्यांची नियुक्ती झाली। त्या संदर्भात आमच्या पक्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, पण आमची घटना सांगते की आमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीची निवड करायची असेल तर त्यासाठी निवडणुका होणं गरजेचं आहे, आणि हाच प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केला जातो। दुसरा मुद्दा लोकप्रतिनिधींचा जर मुद्दा बघितला तर मागच्या काही महिन्यांपूर्वी आपल्याला माहिती आहे श्रीकांत
की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जो आहे तो निवडणूक आयोगानं काढून घेतलेला होता। त्यानंतर जर बघितलं तर पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्य लेवलचा पक्ष झालेला होता। त्यामुळं राज्यातील आमदारांची संख्या ही आमच्यासोबत आहे। त्यामुळं पक्ष राज्य लेवलचा असल्यामुळं आता अर्थातच तुम्ही पक्ष आणि निवडणूक चिन्ह आम्हाला द्या, हा प्रामुख्याने युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं केला। निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाचे वकील बाजू मांडतायत। 53 पैकी 42 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। बहुमताचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। सादिक अली प्रकरणाचा दाखला पुन्हा एकदा अजितदादा गटानं दिलेला आहे। अजित पवार गटाकडनं बहुमताचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। प्रमोद, आपण पाहतोय गेल्या निवडणुकीच्या वेळी देखील सुनावणीच्या वेळी देखील अजित पवार गटानं हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला होता। विधिमंडळातलं जे बहुमत आहे, आमदारांची, खासदारांची, पदाधिकाऱ्यांची जी संख्या आहे ती आमच्या बाजूने आहे, बहुमत आमच्या बाजूने आहे। सादिक अली प्रकरणाचा दाखला देखील अजितदादा गटानं दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो आता नेमका युक्तिवाद आहे, विधिमंडळाचं बहुमत आमच्याकडे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। बहुमताचा विचार करूनच निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा। 53 पैकी 42 आमदार आमच्या बाजूने आहेत, त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। अंदाजे 1.5 लाखांहून अधिक शपथपत्र आमच्याकडे आहेत आणि आम्ही ती सोपवलेली आहेत। राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे पदाधिकारी हे देखील आमच्या सोबत आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। तर अजित पवार गटाकडनं पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आलाय। एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असं देखील अजित पवार गटाचं म्हणणं आहे। पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीद्वारे झालेल्या नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर प्रफुल्ल पटेलांच्या सहीने ह्या सगळ्या नियुक्त्या झाल्यात, मात्र प्रफुल्ल पटेल सध्या आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आता आमची बाजू भक्कम असल्याचा युक्तिवाद देखील अजित पवार गटानं केलेला आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात, प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय अजित पवार गटानं पुन्हा एकदा बहुमताचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, ज्या संदर्भात आपण गेल्या काही वेळेपासून बोलतोय। 53 पैकी 42 आमदार आमच्या सोबत आहेत, त्यामुळे बहुमताचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाने या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा असं अजित पवार गटानं म्हटलेलं आहे। त्याचवेळी सादिक अली प्रकरणाचा देखील दाखला देण्यात आलाय। प्रमोद, अगदी श्रीकांत, सादिक अली केसचा देखील रेफरन्स देण्यात आलेला। मी त्यापूर्वी एक पहिली अपडेट सांगतो श्रीकांत। शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसंच पक्ष चालवला, सर्व नियम पक्ष चालवताना पायदळी तुडवलेत अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। मनिंदर सिंग हे अजित पवार यांच्या गटाची बाजू मांडत आहेत आणि त्यांनी थेटपणे शरद पवार यांच्या कार्यशैलीवरतीच प्रश्न उपस्थित केलेला आहे। आपल्याला माहिती की प्रामुख्यानं जर अजित पवार यांच्या गटाचा या ठिकाणी सुनावणी करत असताना म्हणा किंवा युक्तिवाद करत असताना जर कोणता मुद्दा प्रमुख राहत असेल तर शरद पवारांच्याच कार्यशैलीवरती ते प्रश्न उपस्थित करत असताना बघायला मिळते आणि तो तशाच पद्धतीचा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळालंय। पक्ष चालवताना शरद पवार आपल्या घर जसं चालवतात तशा पद्धतीनं पक्ष चालवला, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं केला जात आहे। सादिक अली केसचा देखील या ठिकाणी अजित पवार यांच्या गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आलेला आहे किंवा सादिक अली केसचा रेफरन्स जो आहे तो देण्यात आला आहे। श्रीकांत, मी सादिक अली केस काय होती हे थोडक्यात सांगतो। ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यांदा फूट पडली होती 1969 साली, त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये हे प्रकरण आलं होतं। इंदिरा गांधी विरुद्ध काँग्रेसचा दुसरा गट हे प्रकरण निवडणूक आयोगामध्ये आलं होतं आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली होती। त्यावेळी निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही गोठवलं होतं आणि ही केस पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती। पदाधिकाऱ्यांचं संघटन लक्षात घेता निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला होता की पक्ष जो आहे तो इंदिरा गांधी यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी गाय वासरू हे चिन्ह घेतलं आणि त्यानंतरच्या पुढच्या निवडणुका झाल्यात आपल्याला बघायला मिळालं होतं। आत्ताच सादिक अली केसचा रेफरन्स जो आहे तो अजित पवार यांच्या गटाचे वकील जे आहेत त्यांच्याकडनं दिला गेलेला आहे। श्रीकांत, निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय जसं घर चालवावं तसं शरद पवारांनी आपला पक्ष चालवला असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेला आहे। आपण पाहतोय शरद पवारांनी ज्या पद्धतीनं घर चालवावं तसाच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चालवला असा युक्तिवाद आता अजित पवार गटानं केलेला आहे। प्रमोद, आपण पाहतोय शपथपत्रांसंदर्भातला मुद्दा वारंवार पुढे येतोय। अजित पवार गटाकडनं देखील त्याचा दाखला दिला जातोय। 1.5 लाखांपेक्षा जास्त शपथपत्र आम्ही दाखल केलीत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। मात्र शरद पवार गटाच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला होता गेल्या सुनावणीवेळी। बहुतांश जी शपथपत्र आहेत अजित पवार गटाकडनं दाखल केलेली त्यामध्ये बहुतांश त्रुटी आहेत, काही शपथपत्र ही खोटी आहेत, अनेक मृत व्यक्तींची शपथपत्र दाखल केली आहेत असे गंभीर आरोप शरद पवार गटाच्या वकिलांनी केले होते। प्रमोद, 63